अंडरग्राऊंड ब्रिज आणि त्यामधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर. बोईसर प्रतिनिधी. पालघर तालुक्यातील पंचाळी ग्रामपंचायतीमधील रमाईनगर हे गाव रेल्वे फाटक नं. 50 च्या पलीकडे वसलेले आहे. गावातील ग्रामस्थाकरिता रेल्वे फाटक मधून येण्या-जाण्यासाठी पूर्वापार रस्ता होता. रेल्वेच्या लाईन, पटरी वाढविल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात आले आणि ग्रामस्थांना येण्या-जाण्याकरिता अंडरग्राऊंड ब्रिज बनवून दिलेले आहे. अंडरग्राऊंड ब्रिज मधील रस्ता हाच गावाचा एकमेव मार्ग आहे. इतर पर्यायी रस्ता नाही. परंतु अंडरग्राऊंड ब्रिज हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले असते. पाण्यासाठी कोणतेही योग्य नियोजन नाही वा कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. यामुळे गावातील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागते. विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांच्यासाठी सदर ब्रिज हे धोकादायक झाले आहे. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार आणि तोंडी समस्याबाबत चर्चा केली असता अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याकरिता ग्रामस्थ हे अंडरग्राऊंड ब्रिजच्या समस्येसाठी खूपच त्रस्त आहेत. शासन दरबारी आपल्या समस्येची आणि तक्रारीची दखल घेण्याकरिता रेल्वे फाटक नं. 50 येथील निकृष्ट दर्जाचे अंडरग्राऊंड ब्रिज आणि त्यामधील साचलेल्या पाण्याच्या समस्याबाबत पंचाळी रमाईनगर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.